नाशिकमध्ये देखील आज मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय आणि पारंपरिक पद्धतीने नाशिकमध्ये देखील गुढीपाडव्याचा स्वागत जे आहे, नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। मी आता नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी नववर्ष स्वागत समितीकडून नववर्षाच्या स्वागतासाठी अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये ही स्वागत रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी पारंपरिक नऊवारी साडीचा पोशाख असेल, डोक्यावर भगवे फेटे घालून महिला देखील या स्वागत रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी या ठिकाणी आपण बघितलं तर हातामध्ये भगवा झेंडा घेत लेझिम च्या तालावर या ठिकाणी या महिलांकडून नृत्य सादर केलं जात आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। मर्दानी खेळाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक जे आहे ते या चिमुकल्यांकडून नववर्षाच्या स्वागत रॅलीच्या निमित्ताने केले जात आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अगदी आपण बघितलं तर ह्या चिमुकल्यांनी देखील अगदी पारंपरिक पोशाख जो आहे तो घातलेला आपल्याला पाहायला मिळेल। नऊवारी साडी आणि डोक्यावर भगवे फेटे अशा पद्धतीचा हा सगळा पारंपरिक मराठमोळा पोशाख आहे आणि त्याच्या मागे जे आहे ते अगदी मर्दानी खेळ जे आहे, दांडपट्टा असेल किंवा काठी असेल या माध्यमातून या ठिकाणी ही प्रात्यक्षिक जी आहे ती सादर केली जात आहेत। आणि एकूणच आपण बघितलं तर अगदी काळाराम मंदिर असेल, गणेशवाडी असेल, अशा नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीने या स्वागत रॅलीच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते नाशिककरांकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच या सगळ्या निमित्ताने अगदी नाशिकमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।